प्रश्न असा आहे की सिंगल बंद रूममध्ये काय करतो? मन मोकळे करासाठी ब्रश, सकाळी सकाळी उठून आंघोळ आणि फ्रेश. भाई सिंगल बंद रूम मध्ये बसून काय काय करतो हे ऐकण्यापेक्षा हे ऐका की बंद सिंगल रूम मध्ये राहतो कसा आणि का राहतो. भाई साहब स्वतःचे ड्रीम असतात हे करासाठी राहतो, पण सिंगल बंद जर बंद असं सिंगल राहिलं तेव्हा हे हालत होऊन राहते माणसाची. हे कपडे असे पडलेले असतात, बॅगा अशा पडलेल्या असतात, हे 10-10 दिवस डबे धुतले नाही आहेत, असा घाण कचरा करून आहे सब. हे बघा इथे माझ्या स्टडी टेबलची हालत का होऊ नये. आणि कपडे पहा, कपड्यांच्या ती टट्टी का टिल्ला जसा बनते येतं कपड्यांचा टिल्ला बनून आहे. हे आहे सिंगल रूमची अवस्था. सकाळी अलाराम वाजतो तर कोणी उठवायला नाही, अलाराम वाजतो तो पण बंद होतो आणि मग परत झोपतो. 9:30 वाजले 10 वाजले तेव्हा ऑफिसला जातो आणि मग मॅनेजरच्या शिवा खातो. भाई सिंगल रूममध्ये बंद हेच करतो बस. ना गर्लफ्रेंडचं टेन्शन, ना काही नाही. जर गर्लफ्रेंड असेल तर बस कानास हेडत बसतो, हॅलो बाबू मेरे बाबू ने खाना खाया. हाँ ओके तूने खाया, मैंने नहीं खाया, तुम मुझे खिला दो नहीं तो मैं नहीं खाऊंगा. बस एवढंच. आणि गर्लफ्रेंड पण असणार तरी पण कोणाची असणार? माझी तर शक्ल गर्लफ्रेंडच्या लायक आहे नाही, तर माझी तर आहेच नाही. तर विषय असाच होतो भाई. बंदा सिंगल रूममध्ये एवढा मोटिवेट राहतो की बंदा स्वतःकडे लक्ष देऊ शकतो. ना कोणाचा त्रास होतो, ना कोणाचा काही होतो. बघा आत्ता मी सिंगल रूममध्ये आहे, बस कोणी नाही आहे, मी मन मोकळेपणानं मी माझा कंटेंट बनवू शकत आहो आणि बोलू शकत आहो तुमच्यासमोर आणि व्हिडिओ बनवू शकत आहो, न सर्व गोष्टी करू शकतो. का? कारण की मला कोणी बोलणारा नाही आहे, काही नाही. जर रूममध्ये बंद राहिला, जर मी अशी व्हिडिओ बनवत राहिलो, मला नको आणू देऊ व्हिडिओमध्ये, तू बनव तिकडं ठेव, माझा फोटो नको काढू, बस मला व्हिडिओमध्ये नको, बस हे बोलते. त्यापेक्षा भाई सिंगल रूम पहा, तुम्ही स्वतःच्या मन मोकळेपणानं कधी बी काही बी केव्हा बी करू शकता. खरंच तुम्ही करू शकता, काही पण करू शकता माहिती का. म्हणजे एवढा दिमाग चालतो ना भाई, एवढा दिमाग चालतो ना सिंगल रूममध्ये लई. बघा मी 7-8 गाणे लिहून टाकले, 7-8 गाणे लिहून टाकले भाई. राजे शिवाजी रुसून बसली बाई, नाव लिहू माझं 100 वेळा, द पार्टी ऑल नाईट. भाई साहब लई माहिती का, लई म्हणजे लई गोष्टी करू शकतो आपण सिंगल रूममध्ये. म्हणून बेटर होईल की ज्याला माहिती का लोकांचं भास आवडत नाही ना, त्यांनी माहिती का सिंगल रूम करूनच राहा. एवढा माइंड चालतो ना की पुरा असा. म्हणून इज सिंगल लाईफ म्हणजे सिंगल लाईफ विथ सिंगल रूम इज बेटर दॅन कपल मॅरिड लाईफ. नाही दॅन वॉट एव्हर इज देअर बट इज देअर. इंग्लिश भारी ना, पण इंग्लिश तुटकी आहे, फुटकी आहे, मुटकी आहे, पण जे पण आहे ते आहे. भाई साहब काय करू भाई आता. तर तेच सांगतो भाई का सिंगल लाईफ इज बेटर दॅन यू. जे असेल ते म्हणजे जो तोंडात येते तो बोलतो, पण जाऊ दे. पण खरंच सांगतो भाई सिंगल बस इकडे तिकडे सिगरेटचे सिंगल रूम आणि सिंगल बंदा, बस इकडे तिकडे सिगरेटचे पॉकेट, इकडं तिकडं दारूच्या बॉटला, इकडं तिकडं कपडे फेकलेले आणि इकडं तिकडं तमाशा. बस हीच आहे सिंगल रूम विथ सिंगल बंदा. बस लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा.